तर नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये। तर पहा, तुम्हाला टॅब पाहिजे ना, टॅब बघा, महाज्योती टॅब योजना हा टॅब मिळते सॅमसंगचा। तुम्हाला टॅब पाहिजे टॅब म्हणून हा व्हिडिओ तुम्ही बघायसाठी आला, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे। या व्हिडिओमध्ये टॅबसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात, योजना म्हणला तर कागदपत्रे लागतात आणि नियम अटी काय आहेत, आणि हा टॅबचा जो फॉर्म आहे, टॅबचा फॉर्म कुठे भरायचा हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता जाणून घेणार आहोत। पहा, चॅनलवरती नवीन असाल तर पहिले सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून या अशा महत्वाच्या अपडेट राहतील त्या तुम्हाला लवकरात लवकर मिळतील। तर आता महाज्योती टॅब योजना किती 2025, तर या 2025 जी ही योजना आहे महाज्योतीची पदवीधर टॅबलेटसाठी, तर आपण हे पाहणार आहोत। बघा, आता महाज्योती पदवीधर टॅब रजिस्ट्रेशनसाठी काय काय करावे लागणार आहे प्रोसेस, त्यापूर्वी फक्त 1 मिनिटाची माहिती ऐकून घ्या। तुम्हाला जर महाज्योतीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल, जे महाज्योतीची वेबसाईट आहे शासनाची, गव्हर्नमेंटची, तिथं तुम्ही भेट द्या। त्याच्यानंतर जिथे तुम्हाला JEE नीट MHCAT असं प्रशिक्षण 2025-27 साठी तिथं लिहून मिळेल, अर्जाची लिंक मिळेल। त्यावर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। तिथं क्लिक केल्यानंतर तिथं काय आहे ते बघा, ज्यामध्ये तुम्हाला काय मिळते, मोफत टॅबलेट आणि दररोजचा 6 GB डेटा, 6 GB तुम्हाला रोजही त्या टॅबलेटमध्ये भेटून जाईल। तर तुम्हाला हा टॅबलेट शासनाकडून मिळणार आहे। बघा, या योजनेसाठी 10वी पास पाहिजे फक्त, आणि कोणत्याही विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच लाभ मिळत असतो। तुम्ही जर सायन्स मध्ये ऍडमिशन केलं असाल तरच तुम्हाला गव्हर्नमेंट कडून, महाज्योती कडून तुम्हाला टॅब मिळते। सायन्स विज्ञान शाखेत ऍडमिशन आहे का तुमची, तरच मिळते। बघा, आता नोंदणी प्रक्रिया कशी आहे, अधिकृत वेबसाईट जी आहे महाज्योतीची अधिकृत वेबसाईट आहे, त्या वेबसाईट सर्च करा गुगलवर। बघा, त्याच्यानंतर प्रशिक्षण कोर्स निवडायचा 12वी साठी, म्हणजे तुम्ही 10वी मध्ये उत्तीर्ण असाल, आणि पदवीधरासाठी तुम्हाला टॅब पाहिजे असेल, दोन्ही आपण याच्यामध्ये कव्हर करूया। तर होम पेजवर तुम्हाला तिथं माहिती दिसते सूचना फलक मध्ये, JEE NEET नीट MHCAT प्रशिक्षण 2025 साठी तिथं लिंक मिळते। जर तुम्हाला रेल्वेसाठी, IBPS बँकेसाठी जर पाहिजे असेल तर तिथं लिंक मिळते, त्या लिंकवर क्लिक करायचं। त्याच्यानंतर काय करायचा, अर्जाची लिंक शोधायची। तुम्हाला काय मध्ये करायचं आहे, JEE मध्ये करायचं आहे, नीट मध्ये, MHCAT मध्ये करायचं आहे, रेल्वे मध्ये करायचं आहे। तिथं अर्जाची जे लिंक आहे ते बरोबर शोधून घ्यायची। त्याच्यानंतर काय करायचा, अर्जाचा लिंक शोधा, तिथं लिंक दिसते ते बघा, सूचना फलक किंवा योग्य विभागातून तुम्हाला तिथं लिंक मिळेल। तिथं सूचना फलकचा ऑप्शन आहे, तिथं क्लिक करा आणि तिथं तुमची लिंक पहा। त्याच्यानंतर काय होते, मोबाईल व्हेरिफिकेशन करा, मोबाईल व्हेरिफिकेशन करा। तुमचा तिथे मोबाईल नंबर टाका, त्याच्यानंतर तुमच्या मोबाईल सोबत धरून द्यायचा। ऑनलाईन सेंटर मध्ये जरी जात असाल रजिस्ट्रेशन करायला, किंवा घरून मोबाईल जरी करत असाल, तर ते सिम, जो मोबाईल नंबर टाकता ते सिम तुमच्या मोबाईल मध्ये असणे आवश्यक आहे। तिथं मोबाईल मध्ये ते सिम टाकलं, त्याच्यानंतर तुमचा नंबर टाकला, तर तुमच्या नंबरवर काय होते, OTP येते। तो OTP टाका आणि काय करा, सबमिट करा। सबमिट केला, तुमचा व्हेरीफाय होऊन जाते। एक प्रोसेस तुमची कंप्लीट आहे, म्हणजे टॅब मिळण्याचे 75% चान्स आले आता तर तुमच्या हाती। त्याच्यानंतर काय होते, आवश्यक जे वैयक्तिक माहिती राहते, वैयक्तिक माहितीमध्ये पूर्ण डॉक्युमेंट्स आपले मेन कास्ट सर्टिफिकेट, आधार कार्ड, TC, 10वीची TC, हे मार्कशीट, 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट, म्हणजे पुरे डॉक्युमेंट्स तिथं घेऊन जायचं। मोबाईलवरून भरत असाल मोबाईलमध्ये, म्हणजे जवळ ठेवा। ऑनलाईन केंद्रामध्ये जात असाल तिथे पूर्ण जवळ ठेवा। भरल्या पूर्ण डॉक्युमेंट्स, तर काय होते, आता यासाठी पूर्ण म्हणजे ओके करून घ्यायची, जे डॉक्युमेंट्स लागतात ते पूर्ण सोबत घेऊन जायचं। आता पात्रता निकष काय असणार आहे, पात्रता याच्यासाठी पात्रता सांगतो बा, महाराष्ट्र राज्यातील 10वी उत्तीर्ण विद्यार्थी असावा। तुम्हाला टॅब पाहिजे असेल तर तुम्ही महाराष्ट्रातील असणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर विज्ञान शाखेत घेतलेले विद्यार्थी हा टॅब साठी फॉर्म भरू शकतात। बघा, नाही तर मराठी मीडियम वाले ना अलते भलते भरून टाकाल एवढे जण। विज्ञान शाखेत जे प्रवेश घेतले, म्हणजे पास झाले विज्ञान शाखेत 12वीत, तेच पोरं ती फॉर्म भरू शकतील। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना किमान 60% गुण
विज्ञान शाखेत पण प्रवेश घेतला तुम्ही, बरोबर आहे, विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्या, पण किती 60% गुणानं पास पाहिजे, 60% गुणानं पास पाहिजे, तेव्हाच तुम्हाला हा टॅब मिळते. न शहरी भागामध्ये जे विद्यार्थी राहते त्याला किती लागते, 70% आहे. 10% फरक आहे. ग्रामीण भागात असल्याचा फायदा झाला तुम्हाला, बरोबर आहे. जे ग्रामीण भागातल्या पोरायले 60% न शहरी भागातल्या पोरायले किती, 70%. आता बघा ही जे योजना आहे, आता तुम्हाला टॅब भेटेल तर मग टॅब व का करायचा, गेम खेळायचा, युट्यूब पाहायचा नाही. तुम्हाला टॅब कशासाठी गव्हर्नमेंट देऊन राहिली, अभ्यास करासाठी, प्रशिक्षणासाठी तुम्हाला देऊन राहिली, तर त्याचा उपयोग वापर बरोबर करायचा. ज्यामध्ये तुम्हाला रोज 6 GB नेट भेटते, 6 GB. या 6 GB नेटचा उपयोग का कराल, व्हिडिओ पाहाल, गेम खेळाल, तसा नाही करायचा. JEE, नीती नीट, NEET नीट, MSCIT, रेल्वे, ज्या ऑनलाईन एक्झाम असतात, ऑनलाईन एक्झाम कोणतीही एक्झाम असो, तुम्हाला जे एक्झाम आवडते त्या एक्झामची तुम्ही तयारी करत असाल तर त्या एक्झामसाठी हा एकदम जबरदस्त फॉर्म्युला आहे. 6 GB नेट फुकट में एकदम पढ़ाई एकदम जबरदस्त में करेंगे सभी लोग, ठीक आहे, असा करायचा. आता बघा या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत संपलेली असू शकते. बघा हा व्हिडिओ बनवून राहिलो ना आपण, पण संपली असू शकते किंवा वाढते, किंवा अजून अर्ज हे लिंक नाही का चालू व्हायची राहू शकते. म्हणून का करा, जे वेबसाईट आहे महाज्योतीची तिथं क्लिक करा, गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे तिथं तुम्ही भेट द्या. तिथं भेट दिल्यानंतर बरोबर तिथं माहिती वाचा, ते तुम्हाला तिथं मिळून जाईल, बरोबर आहे, तिथं मुदत. तर हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आपण एकदम अशी जबरदस्त माहिती. टॅब मिळते, 6 GB नेट फुकटमध्ये मिळते, तर गेम खेळायचा नाही, व्हिडिओ पाहायचे नाही, एकदम मस्त अभ्यास करायचा ना, चांगला एकदम जबरदस्त नोकरी घेऊन घ्यायची. 6 GB नेट फुकट भेटून राहिला. तर बघा महाज्योती टॅब योजना 2025 केचपेनही चालून नाही राहिली, खराब झाली वाटते पावसाळ्यात. 2025 टॅब योजना. पात्रता पाहिली, मोबाईल व्हेरिफिकेशन करायचा, ग्रामीण भागात असेल तर 60%, शहरी भागात असाल तर किती, 70% टॅब भेटते. टॅब पसरवा हा पूर्ण व्हिडिओ, इकडे तिकडे शेअर करून घ्या, सर्वांना टॅब भेटला पाहिजे, जेणेकरून तुम्ही त्याला सांगाल तर तुमचं तरी नाव घेतले पाहिजे, बरोबर आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर आता का करायचा, लाईक करायचा, साधी सिंपल गोष्ट आहे. नवीन असाल तर चॅनलला का करायचा, हा व्हिडिओ पाहता याच्या खाली सबस्क्राईबचा ऑप्शन आहे, दिसला का, क्लिक करा ना, सबस्क्राईब करा, बरोबर आहे ना. काही तुमच्यामध्ये प्रश्न असतील, तुमच्या या बुद्धीमध्ये प्रश्न आले असतील तर विचारा कमेंट बॉक्समध्ये, कमेंट बॉक्स आपला खुला राहते, विचारा आणि शेअर करा, ठीक आहे. हा व्हिडिओ एकदम जबरदस्त आहे, याच्यामध्ये काही फेक माहिती वगैरे नाही आहे. जर प्रॉपर अजून चांगली माहिती पाहिजे, शासनाची वेबसाईट आहे तिथं जाऊन चेक करा. भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन दिशाचा. कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स मध्ये कळवा. तर मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजना, शासन GR, शैक्षणिक माहिती व इतरही माहिती मिळवण्यासाठी आपल्या MG मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.